नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रमोद जाधव, संचित टीव्ही न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच ज्या वेळेला आपण नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतो त्यावेळेला निश्चितच एक चांगलं उत्पादन घेऊन एखादं चांगलं पीक वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होत असतं. असेच एक शेतकरी आज आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. आज आपण आलेला आहोत तालुका कर्जत, राशीन या ठिकाणी करपडी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी एक नाविन्यपूर्ण शेतकरी केळीचा एक वेगळा प्लॉट त्यांनी डेव्हलप केलेला आहे. त्यांच्याकडून आपण विस्तृत माहिती जाणून घेऊया. त्यांच्या एकंदरीत प्रवासाबद्दल, नेमकं केळी उत्पादनाचा त्यांनी कशा पद्धतीनं नियोजन साधलेलं आहे. प्रथमतः तुमचा परिचय. माझं नाव देवीदास रामचंद्र काळे, करपडी, कर्जत अहिल्यानगर. तर मी 1993 पासून शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करत आलो. म्हणजे कांद्यामध्ये असेल, केळीमध्ये, ऊसामध्ये. तर केळी हे आमचं 2 वर्षापासूनचं पीक आहे. पहिले ऊस आणि कांदाच. मी ऊसाच्या पिकामध्ये 70-80 टनापर्यंत गेलो. म्हणजे आमच्या भागातलं उत्पन्न, आमच्या भागात 70 ते 80 टनापर्यंत गेलो. पण ते थोडं आम्हाला आजच्या युगाच्या आणि खर्चाच्या लेवलनी थोडं कमी पडायला. त्यामुळे आम्ही केळीचा प्रयोग करून पाहिला मागल्या वर्षी. आमच्या पाहुण्यांकडे केळी असल्या कारणाने केळी एक नवीन प्रयोग केला की जोडवळ पद्धत. जोडवळ पद्धत म्हणजे ह्यातमध्ये रोपं बसतात 1450 आणि रेग्युलर जर 7-5 असेल तर 1250 रोप बसतात. अच्छा, 1450 रोप तुम्ही म्हटले. 1450 रोप हा एकरी जोडवळ केल्यानंतर. आणि 250 रुपये जास्त बसले तर टनेज वाढते. आणि दुसरी गोष्ट अशी की केळी हे असं पीक आहे की चांगल्या पद्धतीने आणलं, एक्सपोर्ट जर झालं तर चांगले पैसे मिळवून देतं. माझा मागल्या वर्षी 3 एकराचा प्लॉट होता. मी पहिल्या वर्षाला 3 एकराचा होता. मला त्यात भरपूर अडचणी आल्या, नवीन असल्या कारणानं, तुटाळी हो किंवा त्याची मर हे रोगांचे. तर मला सल्ला भेटलं मित्रांचं, सल्ल्यामुळे चांगलं व्यवस्थित उत्पन्न झालं. 3 एकरामध्ये मला 17 लाखाचं उत्पन्न मिळलं. तर 5-5.5 लाख खर्च होता आणि ते उत्पन्न मिळलं 11 महिन्यात. आपण जर ऊसाचं उत्पन्न घ्यायला गेलं तर ऊसाचं उत्पन्न 13 ते 14 महिने बरोबर. आणि 14 महिन्यामध्ये उत्पन्न पाहिजे तेवढं भेटत नाही आपल्याला. तर 70 ते 80 टन म्हणलं आजच्या बाजारामध्ये 2,10,000 रुपये होतात त्याचे. आणि केळीचे आपण 35 टनाचं उत्पन्न घेतलं एकरी. एकरी 35 टन. आणि आपल्याला एकरी 35-40 टन ऊस निघू शकतो. आम्ही केळीचं उत्पन्न तेवढं 35 टन घेतलं. 3 एकरामध्ये माझी 100 टन केळी गेली आणि 100 टनामधली 95 टन केळी एक्सपोर्टला इराणला गेली. छान. आणि 5 टन लोकल मार्केट म्हणजे एक्सपोर्ट पासून 8 ते 9 रुपयांनी रेट कमी राहतो त्याचा. म्हणजे मी एक्सपोर्टला 17 ते 1900 रुपये दिली आणि लोकल मार्केटचा रेट होता 1200 रुपये त्यावेळेस. आणि माझ्या 100 टनामागे जर एक्सपोर्ट नसतो मी करू शकलो तर माझ्या 7 ते 8 लाख नुकसान झालं असतं. चांगल्या पत्तीची अशी जर आणली तर एक्सपोर्ट व्हायला अडचण येत नाही. आता आमची तर बऱ्याचशा भागात आली. मी पहिल्या वर्षी केले होते. आज आमच्या गावात मी 3,500 रोप होतं माझं. तर यंदा आमच्या गावामध्ये साधारणतः 30 ते 35,000 रुपये. शेतकरी वर्ग वळाला त्याच्याकडे आणि शेतकरी वर्गाने वळावं, पण त्याला ते कंटिन्युएशन पाहिजे. मार्केट जर विषय घेतला तर लागण डिसेंबर ते 15 फेब्रुवारी पर्यंत लागण केली. 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी. तर 15 फेब्रुवारीच्या नंतर एप्रिल मे मध्ये खांद्याच्या लागण राहतात सर. आणि खांद्याचा माल एक्सपोर्टला मार खातो. तो टोटल लोकल मार्केटला राहतो. मग लोकल मार्केटला आलं तर आपला माल प्लस तो माल झाला तर मार्केटमध्ये दाटी होती. त्या रेटवर परिणाम होतो. तोच परिणाम मागल्या 3 महिन्यात झाला होता, 2 महिन्यात. अच्छा, म्हणजे याची लागण नेमकी कोणत्या 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी. म्हणजे लागण करणं हे सुद्धा मार्केटमध्ये माल संघ नाही आला. आपल्याच महाराष्ट्रात खानदेशा 70% केळी उत्पादन घेणार बघा. आणि आपला सोलापूर नगर जिल्हा, अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगर थोडे, सोलापूर जिल्ह्यात 17 ते 20% उत्पन्न अहिल्यानगरला आहे आणि इतर राज्यात 10%. त्यातलं 70% उत्पन्न खानदेश जळगावचे. त्याच वेळेस जर आपली केळी आली तर मग मार्केटमध्ये थोडा परिणाम होतो. आता तुम्ही मला सांगा की हे तुम्ही वेगळी पद्धत म्हणजे जोडवळ पद्धतीने केलेलं आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये समजा याला पाट पाण्याने वगैरे पाणी दिलं जातं. पाट पाणी नाही, पाट पाणी देत नाही. टोटल ज्या दिवशी आपला शेतकरी ठिबक करेल त्याचं खोरा आणि खुरपं ज्या दिवशी बंद होईल तोच दिवशी शेतकरी सुधरू शकतो. खोरा आणि खुरपं ज्या वेळेला ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी शेतकरी सुधरा. छान. अशी एक मला 15 वर्षापूर्वी आमची
चुलते होते. हा, हा. म्हणजे 15 वर्षापूर्वी मी 10 गुंठावरती फक्त ठिबक केलं सर. बर. हा, हा. ठिबक विषय पाण्याविषयी जर बोलायचं झालं तर मी 10 गुंठावर ठिबक केल्यानंतर मला बरीचशी म्हणली आधुनिक करणारा प्रगत करणार. तर मी आज 10 वर्षापासून जेच 10 गुंठ केलं ना बर. त्यात मला 100% ठिबक आहे. मला खोरं घेऊन कुठेही राहणार जात नाही. छान. आज तुम्हाला जर दाखवता आला असतं तर माझ्या बांधावर पण गवताची गाडी नाही सर. छान. हा, हा. म्हणजे माझं खोरं बंद झालं आणि खुरपं बंद झाले. वा, छान. त्याच्यामुळे उत्पन्नात बी म्हणजे प्रगती झाली, उत्पन्नात वाढ बी झाली. आणि नाहीच आमच्या रान मी म्हणजे खात्रीने सांगतो, असं. माझ्या मित्रांना असे बाहेर भेटले ना त्यांना मी खात्रीने सांगितलं वा माझ्या रानात एक गटुडभर गवत हा, काढायचं हा. आणि 1 तोळ्याची अंगठी घेऊन जायचं. नाही भेटणार तुम्हाला 11 एकरात एक गटुडभर गवत. बर, बर. हा, हा. आता मला सांगा, कुठल्याही पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं की त्याचं खत आणि खत व्यवस्थापन. हो, सगळ्यात तर महत्त्वाचं यासाठी नुसतं तुम्ही खत काय नाही खत सर. आता काय झालं लोकांचं, हा. आता लोकांची अशी गरज झाली की वरखत आणि एवढ्या बी लोकल कंपन्यांनी एवढं डोकं खाऊन टाकलं लोक शेतकऱ्यांचं, हा. ते नाव काढायचं नाही. हा, हा, हा. हे आमचं वापरा हे असं येतं तसं काहीही होत नाही. बर. तुम्ही शेणखताचा वापर करा, तुम्ही घरी जीवामृत करा, बॅक्टेरियाचा जोर करा. आता मी माझ्या केळीला तुम्हाला जर बोलला हा, तेच ह्या थंडीत मुळी चालत नाही. बर. माझी अक्षरशः आता मुळी चालू आहे. बर. म्हणजे यासाठी तुम्ही बॅक्टेरियाचा वापर केलाच पाहिजे सर. असं असं. हा, म्हणजे रासायनिक खतांचा बरोबर बॅक्टेरियाचा वापर केला वापर केला पाहिजे. आणि मी एक पुढच्या 2 महिन्यात मी मोठा टँक बसवतोय 50,000 लिटरचा आणि मी 70 ते 80% माझा खर्च फर्टिलायझरला कमी करणार आहे. म्हणजे जेणेकरून उत्पादन तुम्हाला खर्च हा- याच्यानंतरची मुलाखत माझी फक्त बदल केलाय म्हणून असेल. असं असं. छान. हा, हा, हा. बरं, दुसरं एक असं, केळी पिकामध्ये कीड नियंत्रण आणि ह्याच्या फवारणी विषयीचं कसं काय नियोजन फवारणीचा खर्च एवढा नाही सर याचा. बर. फवार म्हणजे याचा बंच बाहेर निघल हा, हा, हा. त्याची वेळेस त्याला एक 15-20 दिवस स्प्रे घ्यावा लागतात का त्याच्यावर थ्रिप्स असतात लहान हा, हा, हा. लहान थ्रिप्स अटॅक झाला त्यावर कॉर्चिंग येते. हा, हा. आणि स्प्रे घ्यायचे बी असं आहे की त्याच्याला स्प्रे बी तो ATR नोझल लागतो त्याला. अच्छा. साध्या नोझल चालत नाही, याच्यावर साध्याने लगेच करतात नाही. कॉर्चिंग येते. बर. हा. म्हणजे केमिकल कॉर्चिंग येते. कारण केमिकल exportच्या कॉर्चिंग आली तर दृष्टीनं एक्सपोर्ट माल होत नाही बरोबर. सर. हा, हा. आता आमची आजच गाडी लागली होती. हा, हा, हा. केमिकल बर्निंग असल्या कारणानं माल एक्सपोर्ट नाही झाला, गाडी रिटर्न गेली आज. अच्छा अच्छा. हा, म्हणजे जर मालाची एक्सपोर्ट क्वालिटी जर टिकून ठेवायची असेल तर आपल्याला तुम्हाला जे सांगितलं जैविक पासून ते वरती हे काम करण्यापर्यंत. अच्छा अच्छा. आणि जे खाली व्यवस्थित केलं त्याला जास्त खर्च लागतच नाही हा, सर. हा, हा, हा. तुम्ही खालनं बॅक्टेरियांचं नियोजन असेल तर ह्याला वर खर्च जास्त येत नाही. आणि तुम्ही जेवढं केमिकल देणार तेवढं तुम्हाला याचा केमिकलचा खर्च वाढणार. बरं. दुसरं एक असं, कुठला म्हणजे आजकाल शेतीमध्ये बघा की नैसर्गिक आपत्तीचा किंवा बाकीच्या काही प्राण्यांचा वगैरे धोका फार संभवतो. मग अशा परिस्थितीमध्ये वानरं असतील म्हणा किंवा बाकीची काही जंगली स्वापद असतील तर यांच्यापासून आपल्या केळी पिकाचं संरक्षण होण्यासाठी काय तुम्ही उपाययोजना केलेली? सर 90% केळी पिकाला वानर आणि इतर प्राण्यांचा त्रास होतच नाही, कारण हे कच्चं आहे. हा. त्याला कुठलाही प्राणी त्रास देत नाही, म्हणजे रानडुकर त्रास देत नाही, वानर त्रास देत नाही, काहीच नाही त्रास देत. बर. त्याला कुठलाच त्रास नाही तसा. बर बर. हा हा हा. आता मला एक सांगा, तुम्ही मगाशी म्हटलात की एक्सपोर्ट क्वालिटीच्या दृष्टीनं मी ह्याचं सगळं योग्य नियोजन केलं. तर समजा जर एक्सपोर्टच्या याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी निर्माण झाल्या तर एक प्लॅन बी म्हणून तुम्ही ह्याची बाजारपेठेसाठी नेमकी काय तुम्ही म्हणजे योजना मनामध्ये ठेवलेली आहे? नाही एवढी सर, अजून आपण तिथपर्यंत गेलेलो नाही. पण आज मार्केटचं असं आहे की प्लॅन बी असा की आपले मुंबई आणि पुणे लोकल मार्केट आहेत ना, हा लोकल मार्केटला लगेच तो माल आता हा बॉक्सला जातो एक्सपोर्टला, तो फनी किंवा कॅरेट म्हणून लगेच जातो. त्याच्यापासून पण 5 ते 7 रुपये रेट कमी असतो. शक्यतो 99% एक्सपोर्टवर काम करणे महत्वाचं. आपला माल एक्सपोर्ट कसा होईल, रेट उद्याच्याला कमी असेल या जास्त असेल, पण माल एक्सपोर्ट करणं लय महत्वाचं. अच्छा अच्छा. खरं तर कुठल्याही पिकाचं जे उत्पादन किंवा त्याचा जो दर आहे हा कधी शेतकऱ्याच्या हातामध्ये नसतो. मग अशा परिस्थितीमध्ये माल एक्सपोर्ट करताना तुम्हाला दुसऱ्या काही अडचणींचा सामना करावा लागतो काय? नाही सर, नाही. आता एक्सपोर्टर भरपूर झाले ते आपल्या भागात, त्यामुळे काही शक्यतो 99% अडचण नाही. म्हणजे चांगला माल जर क्वालिटी चांगली असेल तर तुमच्या बागत व्यापाऱ्यांचं भांडण लागेल. अच्छा अच्छा. बरं. जर माल क्वालिटी माझ्या बागत जो व्यापारी येणार आहे ना, लोक मागल्या 2 महिन्यातली स्टोरी जर कोणी ऐकली असेल किंवा तुम्ही
असे रोटरनी खोडवे मोडून टाकले. अच्छा. माझ्या भागात आलं तर तो व्यापारी बोलतो मी तुझा खोडवा पण बॉक्सला नेतो. वा छान. हा हा हा. जो माझा खोडवा कॅरेटला किंवा फणीला जाणार तो बोलतात बॉक्सला नेतो. मग आपला माल जर क्वालिटी असेल हा, हा, हा. तर त्यात 99% अडचण येत नाही. अच्छा अच्छा. हा, हा. दुसरी गोष्ट असं ज्याप्रमाणे आपण ऊसाचा खोडवा घेतो त्याप्रमाणे याचा खोडवा ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला आपण बाकीचं म्हणजे त्याची आंतरमशागत असेल लागणी असा सगळा खर्च वाचतो आपला. मग हा खर्च वाचण्याबरोबरच तुम्ही खोडवा पिकामध्ये उत्पादन वाढण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलेलं आहे उपाययोजना? शेणखत वापरलं त्याला आपण परत भरलं शेणखत आणि बेसळ भरला आणि किती आणि साधं- बॅक्टेरियांचं प्रमाण. आणि खोडवा पीक असं या त्याचा खर्च रोपांचा खर्च 25 रुपयाला रोप बसते आज. बरं, हा. रोपाचा खर्च वाचतो, लागण खर्च वाचतो, बरोबर. बाकीचा आंतरमशागतीचा खर्च वाचतो हा, हा. आणि उत्पन्न 20% वाढाय सर. हो, म्हणजे म्हणजे हे जर 30 टन लागणीपेक्षा- निघलं बरं. तर ते 100% 35 ते 38 टन निघतं. आणि त्याचबरोबर उत्पादन तर वाढणारच वाढतंच. त्याबरोबरच आणि खर्च त्याची- कमी. खर्च कमी आणि त्याचबरोबर गुणवत्तेमध्ये काय फरक पडतो का? जसं ऊसात- गुणवत्तेमध्ये फरक राहतो सर, पण आपण जर तसं त्याच्यावरती काम केलं तर नाही जाणवत एवढाच. अच्छा, म्हणजे जर तुम्ही आता- माझा आजचा खोडवा आहे ना हा तो खोडवाच एक्सपोर्टला बोलतात. बर हा. लोक खोडवा नेत नव्हते, मला आता बोलते तुझा खोडवा पण आम्ही एक्सपोर्ट नेतो. आता माझी एक गाडी काढली आहे मालातली अच्छा, बरं. 10 टन माझा इराणला गेला. मला 1 जानेवारीलाच मी काढला सर. अरे वा. हा, हा, म्हणजे हा. व्यापाऱ्याचा असं फोन आला मला, मी म्हणलं उद्या काढत असेल तुला 1 रुपयाने कमी काढतो, फक्त मला पहिल्या वर्षी पहिल्या दिवशी माल काढायचा. अच्छा. नाही त्याने 1 रुपया कमी दिला, 20 रुपयाने माल काढला मी. हा, 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 हा. बरं, म्हणजे उत्पादन खोडवा पिकामध्ये जास्त वाढतंय आणि योग्य नियोजन केलं नियोजन तर योग्य पाहिजे. तुम्हाला म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटी ही तुम्हाला म्हणजे सातत्यपूर्ण तुम्हाला राखता येऊ शकते. मला एक सांगा, तुम्ही मगाशी म्हटलात की झाडाची जर मुळी व्यवस्थित चालली तर बाकी उत्पादन वाढण्यासाठी वाढतं खूप आणि- चांगलं होतं. तर हे वरची ही जी पानं आहेत पानांच्या ह्याच्यावरती काही रोगराई वगैरे येतो सर, करपा येतो त्याच्यावरती. हा. पण जर आपण पूर्ण कामच त्याच्यावर चांगल्या पद्धतीने केलं असेल, हा, हा, हा. आपल्या खताचं नियोजन, पाणी नियोजन, बॅक्टेरिया, पाणी नियोजन. हा, पाणी नियोजन जर व्यवस्थित असेल तर शक्यतो नाही. म्हणजे साधे भाषेत जर सांगायचं म्हणलं, आपल्या इकडे कोरोना येऊन गेला ना मागल्या 4-2 हो, हो, वर्षात, हो. जो स्ट्रॉंग होता त्याला झालाच नाही वा, वा, हा, ना. बरोबर. तीच पोझिशन याची, म्हणजे त्याला जर तुम्ही ऑलरेडी स्ट्रॉंग ठेवताल हा, हा, हा. तर त्याला कधीच काय होणार नाही. म्हणजे थोडक्यात रोग प्रतिकारक शक्ती क्षमता वाढवली. जर त्या ह्याची वाढवली. तर नाही, शक्यतो अडचण येत नाही. अच्छा अच्छा. दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं गेल्या 3-4 वर्षापासून तुम्ही हे केळीचं म्हणजे उत्पादन घेताय, पारंपरिक शेतीला फाटा देऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी या केळी पिकाकडं म्हणजे वळावं या दृष्टीनं तुम्ही त्यांना मार्गदर्शन पर काय सल्ला देऊ इच्छिता? मार्गदर्शन पर सल्ला, जमीन निचऱ्याची पाहिजे पहिली गोष्ट. बरं. हा, जमीन निचऱ्याची, मग ती काळी असो या तांबडी मुरमट कुठलीही जमीन चालते, हा. पण निचऱ्याची पाहिजेत. पावसाळ्यात त्याला पाणी नाही लागलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सेंद्रिय कर्ब चांगला पाहिजे जमिनीचा, जेणेकरून आपण शेणखत वापरलं पाहिजेत. बरोबर. हा. आणि चांगल्या प्रतीची रोपं निवडणी. हा. आता माझी जैन टिश्यू कल्चर हा. आहे, G9 ची जैन टिश्यू कल्चर रोप आहेत आपली. हा. चांगल्या प्रतीची रोपं निवडणी आणि याचा खर्च ठिबक लागवडीपासून ते हार्वेस्टिंग होईपर्यंत त्याचा मिनिमम खर्च एक रोप 160 ते 70 रुपयाला बसतं आपल्याला. बरं. एका रोपाचा खर्च बरं. एका 1250 रुपये बसतात. हा. एकरी 1250 बसतात 7-5 वरती. हा, हा. आणि एका रोपाचा खर्च 160 रुपये. 160 रुपये म्हणजे 2 लाखाच्या होताल्याचा खर्च येतो. म्हणजे एकरी 2 लाख रुपये खर्च. आणि त्याचं खोडवा घेता येतो, निडवा पण घेता येतो चांगल्या पद्धतीने घेतला तर. हो, हो. आणि उत्पन्नाचा विषय घेतला तर याचं मिनिमम मार्केट 2020-22 पासून हा, हा, हा. ते आतापर्यंत 25 मध्ये फक्त 2 महिने डाऊन होतं. अच्छा. नाही तर मिनिमम मार्केट 1200 ते 3000 3500 रुपयापर्यंत मार्केट राहतं. अच्छा अच्छा. म्हणजे मिनिमम मार्केट आपण धरून चालायचं 1200 ते 1500 रुपये. म्हणजे पूर्ण आणि दर 1500 पडला रुपये असेल. जरी गेला तरी आपल्याला 30 टन जर उत्पन्न काढलं तरी 4.5 लाखाचं उत्पन्न मिळतं. 2 लाख खर्च वाजत जातात, 2.5 लाख रुपये शिल्लक राहतात. दुसरी गोष्ट, पीक हे 10 ते 12 महिन्याचं आहे सर. अच्छा अच्छा. हा हा. जर चांगल्या पद्धतीने आणलं तर 9 महिन्यात चालू होतं आणि 12 महिने संपून जातं. 12 महिन्याला दुसरा खोडवा धरू शकतो. अच्छा. तो पुढे तिथनं पुढे 10 महिन्यात निघून जातो. अच्छा अच्छा. म्हणजे साधारणतः 22-23 महिन्यात 2 पिकं निघतात ह्याची. तर शेतकरी मित्रांनो पहा, म्हणजे पारंपरिक शेतीला फाटा देऊन ऊसाच्या ऐवजी तुम्ही केळी उत्पादनाकडे जर वळालात तर सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगलं उत्पादन घेऊ शकाल आणि जेणेकरून तुमची आर्थिक सुबत्ता ही वाढण्यासाठी निश्चितच म्हणजे याच्यामध्ये फायदा हा होऊ शकतो. तर आज आपण जाणून घेतला केळी या पिकाविषयी. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या संचित TV न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आवडला तर शेअर करा.
खूप खूप धन्यवाद.